मुंबई पोलिसांनी एकाला ताब्यात घेतलंय। मुंबई पोलिसांनी संशयित व्यक्तीच्या शोधासाठी अनेक पथकं तयार केली होती। मुंबई पोलिसांनी एका व्यक्तीला ताब्यात घेतलं। वांद्रे पोलीस स्टेशनला नेलं। सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसणारा व्यक्ती हाच आहे का याचा तपास मुंबई पोलिसांकडून सुरू आहे। सैफ खानच्या हल्ल्याप्रकरणी करीना कपूरचा जबाब नोंदवण्याची शक्यता आहे। 14 जानेवारीला शाहरुख खानच्या घरावर मन्नत बंगल्यावर रेकी करण्यात आली होती। सैफच्या आधी शाहरुख टार्गेटवर असल्याची माहिती समोर आली आहे। राज्यात एसटी बसचे अपघात होऊ नयेत, प्रवाशांना सुरक्षित सेवा मिळावी यासाठी एसटी महामंडळातर्फे बसच्या चालक वाहकांना तणावमुक्त ठेवण्याची योजना आखण्यात आली आहे। मात्र मुंबईत एसटी महामंडळाला एकही समुपदेश अद्यापही मिळालेला नाही। धनंजय मुंडेंच्या कार्यकाळात धोरण कशासाठी बदलले? हायकोर्टाने राज्य सरकारला मागितले स्पष्टीकरण। धनंजय मुंडेंची अडचण वाढण्याची शक्यता आहे। मुंबईत प्रदूषणामुळे 33 बांधकामे बंद। 487 प्रदूषणकारी प्रकल्पांना म्हाडाकडून नोटीस। नियमांचे पालन केल्यानंतरच बांधकामांना परवानगी दिली जाणार। पुणे वाहतूक कोंडीत राष्ट्रीय नाही तर जागतिक क्रमवारीत 4थ्या स्थानावर। महापालिका प्रशासनाने ठोस पावले उचलण्याचा निर्णय घेतलाय। मालेगाव शहरात हवेत गोळीबार। लहान मुलांच्या किरकोळ भांडणावरून एका व्यक्तीकडून गोळीबार। 15 जणांवर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल। हवामानातील प्रतिकूल परिस्थितीमुळे शहरातील गारठा कमी तर तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे। नागरिकांनी काळजी घ्यावी हवामान खात्याकडून आवाहन। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोपींवर मकोका लागल्यानंतर सीआयडी तपास अधिकारी बदलले। अप्पर पोलीस अधीक्षक किरण पाटील नवे सीआयडी तपास अधिकारी। विष्णू साठेच्या जामिनावर उद्या युक्तिवाद। खंडणी प्रकरणातील जामीन अर्जावर उद्या सुनावणी। केज न्यायालयाने साठेला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे। अकोला जिल्ह्यात बाळापूर पोलिसांची धडक कारवाई। 14 किलो गांजासह एक गावठी पिस्तूल जप्त तर 4,50,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। उल्हासनगर महापालिकेच्या आयुक्तपदी मनीषा आव्हाळे यांची नियुक्ती। उल्हासनगर महापालिकेत पहिल्या आयएस महिला आयुक्त म्हणून नोंद होणार। उत्तर प्रदेशात देश-विदेशातून भाविक दाखल। 3 दिवसात 6 कोटी भाविकांना केलं शाही स्नान। मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची माहिती। हवाई प्रवाशांची संख्या 5 कोटींवर। छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्येत प्रचंड वाढ। आरटीईच्या शाळांमध्ये घट। शिक्षण विभागाकडून कारणांचा शोध। 2025 ते 26 साठी 25% राखीव जागांवरील प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे। नवी मुंबईतील डॉक्टर डी.वाय. पाटीलमध्ये कोल्ड प्ले कार्यक्रम। शनिवारी आणि रविवारी कार्यक्रम आयोजित करण्यात आले। कार्यक्रमाच्या निमित्ताने शहरात वाहतूक कोंडीची शक्यता आहे। घोडबंदरची हवा धोकादायक। गुणवत्ता निर्देशांक 166 वर। प्रदूषण रोखण्यात अपयश। केमिकल्स नदीत सोडल्यामुळे इंद्रायणी नदी फेसाळली। इंद्रायणी नदी प्रदूषणमुक्त करण्यासाठी हातभार लावावा। पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र हुडी यांचे आवाहन। राज्य सरकारने शेतकऱ्याची फसवणूक केली। निवडणुकीत दिलेलं आश्वासन सरकारने पूर्ण केलं नाही। खासदार अमर काळे यांचा सरकारवर आरोप। छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढली। दिल्ली, बंगळूर आणि गोवा या शहरात जाणाऱ्या प्रवाशांची संख्या सर्वाधिक। केंद्रीय मंत्रिमंडळाची गुरुवारी बैठक झाली। मोदी सरकारची केंद्रीय कर्मचाऱ्यांना 8वा वेतन आयोग स्थापन करण्यास मंजुरी तर कर्मचाऱ्यांशी चर्चा करून त्यांच्या सूचनाही विचारात घेतल्या जातील। अश्विनी वैष्णव यांची माहिती। नवीन अर्थसंकल्प मांडण्यात आल्यानंतर राज्यातील लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्याबाबत सरकार सकारात्मक विचार करण्यात येईल। तोपर्यंत लाडक्या बहिणींना 1500 रुपयांचाच लाभ आपण देणार अशी माहिती आदिती तटकरे यांनी दिली आहे।
खासगी वाहनांसाठी मासिक टोल पास लागू होणार. नवीन प्रस्तावांतर्गत गावकऱ्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये यासाठी आता गावाबाहेर टोल बूथ स्थापन करण्यात येणार आहेत. तर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी याची माहिती दिली आहे. अरविंद केजरीवाल यांनी आगामी निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केलाय. त्यावेळी निवडणूक आयोगाकडून प्रतिज्ञापत्र जाहीर करण्यात आलंय. प्रतिज्ञापत्रानुसार अरविंद केजरीवाल यांच्याकडे 1,73,00,000 अशी संपत्ती असून त्यांच्याकडे स्वतःचं घर किंवा गाडी नसल्याचं समोर आलंय. निवडणूक आयोगाने मतदारांची यादी दिली तर सगळे प्रश्न मिटतील, असं कामामध्ये पारदर्शकता आणणे निवडणूक आयोगाचं कर्तव्य आहे असं म्हणत निवडणूक आयोगाने योग्य पद्धतीने काम न केल्याचा राहुल यांचा आरोप आहे. इस्रोने गुरुवारी अवकाशात 2 उपग्रहांच्या डॉकिंगचा प्रयोग यशस्वी केला. इस्रोच्या स्पेडेक्स मोहिमेचा हा भाग होता. असा प्रयोग करणारा भारत हा अमेरिका, रशिया आणि चीन नंतर 4था देश ठरलाय. शास्त्रज्ञांच्या या यशाबद्दल देशभरातून त्यांचे अभिनंदन होते. मुंबई आणि नागपूरला जोडणारा समृद्ध द्रुतगती महामार्गाबाबत गुड न्यूज. तर समृद्धी द्रुतगती महामार्गाच्या विस्तारीकरणाच्या कामाला गती देणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विधान. बालमृत्यू टाळण्यासाठी महिला आणि बालविकास तसेच आरोग्य विभागाकडून विशेष प्रयत्न केले जात आहेत. मागच्या वर्षी जानेवारी ते नोव्हेंबर दरम्यान राज्यात 11,894 बालमृत्यूंची नोंद. उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये 13 जानेवारीपासून महाकुंभ मेळाव्याला सुरुवात. विमान तिकिटांच्या दरामध्ये मोठी वाढ. सैफ अलीवर जीवघेणा हल्ला अभिनेत्यावर मोठी शस्त्रक्रिया पार पडली. दरम्यान करीनाने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. मीडिया आणि पापाराझींना आदरपूर्वक आणि नम्रपणे विनंती केली आहे. त्यांनी सतत अनुमान काढणं आणि या घटनेचं कव्हरेज करणं टाळावं. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.